सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। या ठिकाणी नियुक्त्या रामराजे नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे मकरंद आबाद यांच्या माध्यमातून आमचे कार्याध्यक्ष अमित कदम निवास शिंदे या सर्वांच्या माध्यमातून आणि सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी केलेले त्याच्या संबंधाने आपल्याला या ठिकाणी श्रीमंत रामराजे आणि कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी माहिती दिलेलीच आहे। आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही गोष्टी निश्चित होणं गरजेचं होतं, त्याही तुम्हाला कल्पना आहे। त्या संबंधाने तुम्ही सातत्याने प्रश्न रामराजांना विचारले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह घड्याळी चिन्ह हे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे। त्यामुळे गतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कामकाज हे जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे। आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला म्हणून समजला जातो, तशाच प्रकारची संपूर्ण बांधणी सातारा जिल्ह्यामध्ये करण्याचा आमच्या सर्वांचा हा प्रयत्न असणार। या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब असतील, आमचे आमदार दीपकराव चव्हाण असतील, यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून एक विषय या ठिकाणी मार्गी लागला आणि तो म्हणजे महाराष्ट्राची जमीन कमाल मर्यादा ही जी एक अधिनियम आहे त्याच्यामध्ये खंडकरी शेतकऱ्यांना ज्या जमिनी शासनाने दिल्या होत्या, शेती महामंडळाच्या जमिनी शासनाने शेतकऱ्यांना परत दिल्या होत्या, त्या वर्ग 2 म्हणून लागून यायच्या, त्या वर्ग 1 म्हणूनच त्याची आता गणना केली जाणार आहे। आणि त्यामुळे फार मोठा दिलासा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या शेती महामंडळाकडे होत्या त्या परत मिळताना त्या वर्ग 1च्या असतील तर वर्ग 1 म्हणूनच त्यांना परत मिळणार आहे। आणि त्यामुळं त्या जमिनीच्या संदर्भात कुठलाही निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून त्या शेतकऱ्याला अत्यंत सोपं जाणार। अशा संबंधाचा या ठिकाणी शासन परिपत्रक निघालेलं आहे आणि श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रामराजे कमिटीच स्थापन करण्यात आली होती, त्यांचे काही निर्णय होते। हा एक निर्णय मागे राहिला होता। आमचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी विधानसभेमध्ये अनेकदा हा प्रश्न मांडून तो प्रश्न मार्गी लागला। आजच्या या निमित्ताने त्याची माहिती आपल्याला देतो आणि परिपत्र आपल्या सर्वांना सर्क्युलेट करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही PDF आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी केलं जाईल। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ताकदीने झाला निर्णय हा योग्य अयोग्य आता ह्या बऱ्याच चर्चा होत राहणार, परंतु हा निर्णय झाला आहे आणि ह्या निर्णयाला घेऊनच आम्ही नक्कीच पुढे गतीने जाणार आहोत, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आपणा सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून आभार मानतो। पक्षाचं कार्यालय त्यांचं त्यांना दिलं, आम्ही आमचं नवीन हे काढलं। आम्ही सांगतो तिथं शुभारंभही केला हो, तुम्ही नव्हता का तेव्हा? काय बहुत बदल घड्याळचे चिन्ह आहे, घड्याळ चिन्ह ते त्यांनी काढले, राष्ट्रवादी बहुत बदल। वास्तविक 3 वेळा खासदार 3 वेळा आमदार झाले त्या चिन्हावरती, ते चिन्ह काढणं संयुक्तिक वाटते का? हा प्रश्न परत तुम्ही आढळून त्याच प्रश्नावर येत आहे। निर्णय झाला, आम्ही आमची दिशा पकडली, अजून कोणी दिशा पकडली राहिले तर राहिले। हा सगळा वाद तांत्रिक आणि कायदेशीर दृष्टीने इलेक्शन कमिशनकडे गेल्यानंतर संयुक्तिक वाटते का, नैतिकता आहे का, हे प्रश्न विचारण्यात काय असतं? ते झालंय ते झालंय, किती वेळा आपण त्या प्रश्नावर त्यांचा मुद्दा आहे। पश्चिम महाराष्ट्र आपला असा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, आता काही जे सर्वे झालेले आहेत त्या सर्वेजमध्ये म्हणजे अजित पवार गटाला फार काही स्थान मिळताना दिसत नाही, महायुतीला पण। आणि त्या सर्वेजमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती एकदम बॅक ऑफला जाताना दिसते आणि लोक एकदम स्विंगमध्ये महाविकास आघाडीकडे जाताना दिसतात, अशा काही सर्वे झालेले या 2-4 दिवसांमध्ये। आता माझ्या तर बघण्यात नाही आहे आंबेडकर साहेब, आपल्याला ते सर्वे मिळाले तर त्याची कॉपी मला पाठवून द्या आणि आम्ही जे सर्वे करतो त्याची कॉपी मला मिळाली तर मी आपल्याला निश्चितपणे देतो।
पण हे असं होतंय म्हणजे ते खरे असलं तर होत आहे. तुम्ही भगीरथ म्हणून परिचित आहात, मकरंदाबाद जलनायक म्हणून प्रचित आहेत. नवीन तुमच्या पलटणमध्ये जलनायक झाले. जलनायक नाही, जलनायक पाणीदार. म्हणजे त्याचा अपमान करू नका. मग खलनायक जिल्ह्यात नक्की कोण? मग नक्की जिल्ह्यात खलनायक कोण? पाण्याची अहो, जनता ठरवेल ना. त्याचं उत्तर शिंदेसाहेब मी दिलं. ते पाया टाकला कोणी आणि आता हे मिळतंय कोणाला, त्यांचं त्यांचं. आता लोक ठरवतील कोणाचं काय. मोदी जलता पूजनाचा जो कार्यक्रम आहे त्याला तुम्ही स्वतः जाणार? आता जलपूजनाला पंतप्रधानाच्या कार्यालयातनं किंवा राज्याच्या पातळीवरनं जर आम्हाला कोणाला मित्रपक्ष म्हणून बोलवलं तर मी तो निर्णय घेईन. आणि तोच निर्णय सातारला जो कार्यक्रम होणार आहे शिवसन्मान का काय तो, ते पंतप्रधान कार्यालयातनं त्याचे इन्व्हिटेशन्स आणि क्लिअरन्सेस येतात अशी माझी समजूत. मी काय पंतप्रधानांच्याकडे जास्त जात नाही, कधी आयुष्यात गेलेली नाही. त्यामुळे ते काय करतात बघू. मग ह्या प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलेला बरा फनमध्ये. बरं, मोदी साहेब येतात. मोदी जो खासदार रणजित निंबाळकर असतील आणि तुम्ही तुमच्यातला जो हा वाद आहे याचा महायुतीच्या एकूण जिल्ह्यातल्या सगळ्या राजकारणावर परिणाम होणार आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आबासाहेब, काय परिणाम होण्याचं कारण आहे? फलटणमध्ये हा वाद काय आज आहे का? त्यांच्या वडिलांच्या काळापासून आमचं त्यांचं राजकीय वैर आहे. वैरता माझी जयकुमार गोऱ्यांच्या समोरही नाही, बरोबरही नाही, आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या बरोबरही नाही. शेवटी जो तो त्याच्या पद्धतीने राज्य करत असतो. आणि माझ्या स्वभावानुसार मला कोण बोललं तर मी उलटं बोलतो आणि तुमची करमणूक होते. त्याच्या पलीकडे काय होणार? मग पंतप्रधान मोदी येत आहेत, मग जयकुमार गोरेचा दबदबा वाढतोय असं वाटत नाही का त्या मतदारसंघात? हे मला वाटतं पंतप्रधानांनाच विचारलेलं आमच्या करमणुकीपेक्षा आम्हाला बातमी अजून मिळायला लागली. योग्य वेळेस. बाळासाहेब, जे काकापूरच्या योजनेसाठी आता 2 धरण असेल, वाईपर्यंत शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांची कनेक्शन कट करून तिकडं पाणी नेलं जातंय. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? मी आज सकाळी ऐकलं की खटाव माणसं पाणी काहीतरी कट करून चाललंय. ते माहिती असल्याची उगाच मी बोलणार, मला काय माहिती नाही. आणि ते पाणी धौमच्या मूळच्या पाणी वाटपातनं पिण्याचं पाणी जे 3.5-7 काय TMC होतं त्यातलं काढून वांगणा व्हायची कुठली ती लिफ्टची व्हायची होती कवटे केंद्र आणि जे खटापूर असं काही आणि औंध अशी 4 ठिकाणी ते वाचता गेलेले असं कळतं. नाही महाराष्ट्रात काय एक मिनिट, जे काटोपार योजना ही 4 महिन्याची हंगामी आहे. पावसाळ्यातच फक्त योजनेला जे निगम बघितलं आपण. मग असं असताना एक तर 2दा गेल्या 15 दिवसात तिकडे तुमच्या मानमध्ये पाणी नेलं जयकुमारनी. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांचे वोटाने इथल्या लोकांचे बंद केलेत पत्र काढून पाटबंधारे तसे. दुसरी गोष्ट, महेश शिंदेनी कोरेगावमध्ये, ज्या कोरेगाव तालुक्याचा संबंधच नाही ह्या योजनेमध्ये, तिथे पण पाणी आता नेलं होतं. तर हे संयुक्त वाटतं का? हा अन्याय नाही का इकडच्या लोकांच्यावरती? साहेब, हे फार मोठे शब्द आहेत. माझ्यासारख्या गरीब माणसाला ते कळत नाही. संयुक्ती नाही ती अजून काय, अजून तिसरा शब्द काय होता? नैतिक वाटतात आयुष्यभर, नैतिक आहेत आयुष्यभर, आणि जो तिसरा तुमचा शब्द आहे असं लोकांना हे विचारलेलं बरं नाही. आपल्या जिल्ह्यात सगळे अवतारच आहेत. महाराष्ट्रात गोळीबाराचे प्रकार भरपूर वाढलेले आहेत. काही ठिकाणी आमदारांनी पण गोळीबार केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये. कायदा सुव्यवस्था बिघडली असं महाराष्ट्रात वाटत नाही तुम्हाला? कायदा सुव्यवस्था झाली असं मी काही म्हणणार नाही. हे वैयक्तिक वादातनं झालेल्या गोष्टी आहेत, व्हायला नको त्या झालेल्या आहेत. आमदारांचा गोळीबार हा निश्चितच कोणालाच मान्य होणं शक्य नाही आहे, कुठल्याही पार्टीचा आमदार असेल. परंतु त्याच्याही मागे काही कारणं असतील, तपासात येतील. परंतु झालं आहे ते काही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं असं काही दिसत नाही. तुमच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये राजकीय वेगळा आहे. तर आता सध्या जी राष्ट्रवादीमध्ये जे 2 भाग पडलेले आहेत, बऱ्याचशा कार्यकर्त्यांमधनं एक असं मत येतं की कुठंतरी काका पुतण्यांनी एकत्र यावं आणि हा वाद संपवावा. काय असेल त्यांचा काका पुतण्यांचा असेल, तर याच्याबद्दल भविष्यामध्ये आपण काय पुढाकार घेऊ शकता की जर असं काही आजच्या घटकेला अशा काही हालचाली चालू आहेत असं मला तरी काही वाटत नाही. माझी माहिती हा अंतस्त त्यांच्या घरातला वाद असल्यामुळे
तो कधी मिटेल कोणाला सांगता येणार. तर याच्यामध्ये राष्ट्रवादीचा जो सामान्य कार्यकर्ता आहे तो रडला जातो हे ते तितकंच करायचं. बरोबर आहे. ही वस्तुस्थिती आहे. असे हा प्रश्नच मी म्हणलं आंबेडकर इतका सेन्सिटिव्ह झालेला आहे किंवा आमच्या सारख्याला थोडंसं ते पचवायला अवघडच गेलेलं आहे, परंतु पचवलेलं आहे. त्याची कारणं काही मी या ठिकाणी सांगणार नाही. पण शेवटी राजकारणात नेता जेवढा महत्त्वाचा असतो तेवढा कार्यकर्ताही महत्त्वाचा असतो. बरोबर. कार्यकर्त्याच्या बळावरच नेत्याचं म्हणजे अगदी पवार साहेब असतील, मी असतील, आम्हाला काही कटू निर्णय घ्यायला लागेल. जे कपूर योजनेचं श्रेय नेमकं कोणाला? कारण जयकुमार गोरे म्हणतात या आधीच सरकारमधल्या लोकांनी कामं केलं नाही, मी सगळं पूर्ण काम केलंय. त्याला जोडून असं बघा, एकच मी तुम्हाला सांगतो. मी कृष्णा महामंडळाच्या स्थापनेपासून कृष्णा पाण्याशी संबंधित आहे. अगदी खरं सांगायचं तर मी बोल बिडू नावाचं जे चॅनल आहे त्याच्यावर हे स्पष्ट बोललेलं आहे. आपणाला विनंती आहे आपल्याला की आपण ते बोल बिडूवरची माहितीची मुलाखत ती बघावी. ती जवळजवळ 3 लाख लोकांनी बघितली. असं आहे, लोकशाहीमध्ये कित्येक वेळा असं होतं की प्रशासकीय मान्यता एकाच्या कारकिर्दीत होते, भूमिपूजन दुसऱ्याच्या कारकिर्दीत होतं आणि तिसऱ्याच्या कारकिर्दीत जलपूजन होऊ शकतं. आता कोण कोणाच्या नशिबाने तिथं जलपूजन करणार आहे आणि परंतु पाया घातला गेलेला आहे, हा जुना घातला गेलेला आहे. एक तुम्हाला ठामपणे मी सांगेन की कृष्णा महामंडळ झालं नसतं तर पश्चिम महाराष्ट्रातलं 100 ते 120 TMC पाणी वाटपाला गेलेलं होतं. आणि ह्याविषयी हे सगळं संपलं. माननीय पंतप्रधान आल्यानंतर आपल्याला जर आवश्यकता वाटली आपल्या सर्व पत्रकार बंधूंना तर यावर मी कृष्णा महामंडळाच्या इतिहासाविषयी आणि भविष्याविषयी आणि एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राच्या जल नियोजनाच्या विषयी निश्चितपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलेल. त्यामुळे माननीय आमदार जयकुमार गोरे यांना श्रेय घ्यायचं असेल त्यांचं त्यांना लवकर लाभ होऊन द्या. माझं काय म्हणणं नाही त्याच्या बाबतीत. मी माझ्या राजकीय कारकिर्दीत फक्त फलटणचं बघितलं असं कोण म्हणू शकणार नाही. कोल्हापूरपासून सोलापूरपर्यंत इवन सांगलीच्या वारणा नदीच्या कालव्यापर्यंत ती तिकडनं जी लिफ्ट आली आहे ना कुठली ती दक्षिण कराडमध्ये येते ती आज नाव विसरलो नाही. तिकडनं पाणी येतं वारणा नाही नाव जाऊन द्या नावाला महत्व नाही. दक्षिण कराडमध्ये वर मला उंडाळ्याकडे आले नाव विसरलो मी. विषय असा आहे की पाया घातल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पाया घातला गेला होता, आधी गेला होता. आज या विषयावर बोलून आपण थोडंसं विषयांतर करू नये. आम्ही पार्टीच्या अध्यक्ष बोला मध्ये आहे की आज काही आमच्या नियुक्त्या सुद्धा संघटनेच्या राहिल्या होत्या. त्या संघटनेच्या सगळ्या प्रमुखांच्या सुद्धा निवडी आता या ठिकाणी आदरणीय रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आहेत. त्याची नावासहित यादी आपल्याला सुद्धा दिली जाईल आणि तशा नियुक्त्याचं सुद्धा आज माननीय रामराजे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त्या आज जाहीर केल्या. यामध्ये पोळताई सोनाली पोळताई यांना महिला आघाडीचं प्रमुख पद देण्यात आहे माणसं. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी सीमाताई जाधव यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्या इतर मागास सेलचं जे प्रमुख पद आहे ते आपल्या जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा वेदाते यांच्याकडे दिलेले आहे. त्याचं कार्याध्यक्षपद माधव लोहार जे सातारचे आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. अल्पसंख्याक समाजाचं पद हे सादिक इनामदार आपले जे माजी नगरसेवक कराडचे आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिली गेलेली आहे. युवती अध्यक्ष म्हणून सुजाता भोसले. सामाजिक न्याय विभागाचं नेतृत्व हे हरीश काकडे यांच्याकडे दिलेलं आहे. सेवा दलाचे अध्यक्ष प्रकाशजी येवले जे आपल्या वाईचे आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची दिली आहे. दिव्यांग सेलसाठी गणेश किर्दत म्हणून सातारचे आहेत. सामाजिक म्हणजे दिव्यांगांसाठी अतिशय चांगलं काम करणारे सहकारी आमचे आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिली. विधी व न्याय विभागाच्या अध्यक्षपदासाठी रवींद्र भोसले वाईचे जे आहेत त्यांच्यावरच ही जबाबदारी दिली आहे. भटक्या व विमुक्त जातीसाठी लक्ष्मण सोनवणकर फलटण यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. सोशल मीडियाचं राष्ट्रवादीचं सातारा जिल्ह्याचं काम श्री विजयकुमार जाधव अध्यक्ष जे कोरेगावचे आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि कार्याध्यक्षपदी आशिष माने कराडचे आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. क्रीडा विभागासाठी सुनील चव्हाण आमचे सहकारी आहेत
त्यांनाही जिल्ह्याच्या क्रीडा विभागाचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे. विद्यार्थीसाठी वैभव कळसे कराड आणि औद्योगिक सेलसाठी प्रेमराज शिंदे सातारा आणि राम वामन पोळ कार्याध्यक्ष अशा प्रमुखांच्या जबाबदाऱ्या दिल्यात. ज्या मधल्या कालावधीमध्ये तालुका अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यांनी सुद्धा आपापल्या कार्यकारिण्या पूर्ण करून संघटनात्मक आता कामकाज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. नव्या विचाराचं म्हणजे नवीन थोडीशी सुरुवात नव्यानं आता फेररचना करण्यासंदर्भातल्या ज्या सूचना आल्या होत्या त्या पद्धतीनं संघटनात्मक बांधणीचाही आढावा महाराजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आज नियुक्त्यांच्या माध्यमातून आज केलं गेलेलं आहे. आपल्याला ह्या सूचना अवगत केल्यात. मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. ठीक आहे, बोला. स्वराज सप्ताह हा फक्त काही सातारा जिल्ह्यापुरता होतोय का राज्यभर होणार आहे? हा महाराष्ट्राचा दौरा आहे. ही पार्टी महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देश पातळीवर गेलेली आहे. परवाही आमचा एक मेळावा झाला तर दिल्लीतली काही लोक दिसली, त्यांची पदं मला सांगता येणार नाही, परंतु हा स्वराज्य सप्ताह 12 ते 19 आहे. हा आपल्यापुरता फक्त नाही, सर्व महाराष्ट्रात आहे आणि 19ला शिवजयंती असल्यामुळे तिथं तो कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असेल. त्याला दोन्हीलाही देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री निश्चितच हजर राहतील. पण एकंदरीतच शिवछत्रपतींच्या मुळं आपल्या जिल्ह्याशी जे शिवछत्रपतींचे संबंध आहेत त्यामुळे ह्या मेळाव्याला अशी नाविन्यपूर्ण अशी एक झळाळी आपण या जिल्ह्यात